नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL, ज्याला आपण कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन म्हणतो. तर यासाठी जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2025 रात्री 11 वाजेपर्यंत राहणार आहे. यासाठीची Tier 1ची एक्झामिनेशन 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान घेण्यात येणार आहे आणि Tier 2ची एक्झामिनेशन ही डिसेंबर 2025मध्ये घेतली जाईल. यामध्ये तुम्हाला काही अडचण जात असेल ॲप्लिकेशन करताना, तर यामध्ये त्यांनी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता यामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे, जवळपास 21 प्रकारच्या पोस्ट आहे आणि पदानुसार यामध्ये एज लिमिट दिलेली आहे. जसे की काही पदासाठी 20 ते 30 वर्ष आहे, काही पदासाठी 18 ते 30 वर्ष आहे. जसे की येथे दिलं आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे, त्यानंतर आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर ऑफ प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, इन्स्पेक्टर एक्झामिनर, त्यानंतर सब इन्स्पेक्टरच्या पोस्ट आहे, त्यानंतर सेक्शन हेडच्या पोस्ट आहे, या ग्रुप बीच्या पोस्ट आहे मित्रांनो. यानंतर रिसर्च असिस्टंट आहे, डिव्हिजनल अकाउंटंट आहे, सब इन्स्पेक्टर आहे, सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स आहे. तर या पदासाठी 18 ते 30 वर्षापर्यंतची एज लिमिट आहे. यानंतर एक पद आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, यासाठी 18 ते 32 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. त्यानंतर आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, यासाठी 18 ते 30 वर्ष आहे. ऑफिस सुपरिटेंडंटसाठी 18 ते 30 वर्ष आहे. ऑडिटरसाठी 18 ते 27 वर्ष आहे. अकाउंटंटसाठी सुद्धा 18 ते 27 वर्ष आहे. ज्युनियर अकाउंटंटसाठी 18 ते 27 वर्ष एज लिमिट दिलेली आहे. यानंतर पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंटसाठी 18 ते 27 वर्ष एज लिमिट आहे. सिनियर सेक्रेटरिएट असिस्टंट किंवा अप्पर डिव्हिजन क्लर्क, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, सब इन्स्पेक्टर या ग्रुप सीच्या पदासाठी 18 ते 27 वर्षाची एज लिमिट त्याने दिलेली आहे. यानंतर आणखी काही डिटेल्स दिलेले आहे, जसे की वॅकन्सीनुसार रिझर्वेशन आहे. यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेट एलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता. यासाठी जे आहे एज लिमिट खालील प्रकारे आहे. तर एज लिमिट जी आहे ही 1 ऑगस्ट 2025 रोजी काउंट करण्यात आलेली आहे. यानुसार काही पदासाठी 18 ते 27, काहीसाठी 20 ते 30, काही पदासाठी 18 ते 30 आणि काही पदासाठी 18 ते 32 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये SC/ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे, OBCसाठी 3 वर्ष आणि दिव्यांग उमेदवारासाठी, खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान 10 वर्षाचं रिझर्वेशन मध्ये जे रिलॅक्सेशन आहे दिव्यांगत्वासाठीचं ते दिलेलं आहे. त्यानंतर जे आहे यामध्ये एक्झामिनेशनसाठीची डिटेल्स खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो. पदानुसार जे आहे एलिजिबिलिटी क्रायटेरियासुद्धा खाली त्यांनी दिलेला आहे, तर त्याचीसुद्धा आपण माहिती जाणून घेऊया. तर इथे खाली जाऊया नोटिफिकेशनला. तर इथे दिलं आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, या पदासाठी जर बघितलं तर बॅचलर डिग्री मागितली आहे. यामध्ये बॅचलर डिग्रीमध्ये जे आहे 60% गुणासह तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली असली पाहिजे. यामध्ये 12th लेवलला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट तुम्ही शिकलेले असले पाहिजे. आणि जर डिग्री लेवलला जर बघितलं तर बॅचलर डिग्री जर तुम्ही स्टॅटिस्टिक म्हणून केली असेल तर तुम्ही यासाठी एलिजिबल आहात. त्यानंतर दुसरं पद आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, यासाठी सुद्धा डिग्री लेवलला तुम्ही स्टॅटिस्टिक ॲज अ वन ऑफ द सब्जेक्ट म्हणून तुम्ही शिकलेले असले पाहिजे. यामध्ये डिग्रीच्या लेवल मध्ये दिलेलं आहे पार्ट 1, पार्ट 2 किंवा पार्ट 3 पैकी एक सब्जेक्ट म्हणून तुम्ही एक सब्जेक्ट हा शिकलेले असले तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2. आणि उर्वरित सर्व पदासाठी जर बघितलं तर बॅचलर डिग्री असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये जर समजा तुम्ही फायनल इयरची एक्झामिनेशन दिली असेल आणि तुमचा जर रिझल्ट 1 ऑगस्ट 2025पर्यंत लागत असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, अशा प्रकारे इथे उल्लेख केलेला आहे. यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, त्या संदर्भाची डिटेल्स दिलेले आहे. तुम्हाला लाईव्ह फोटो कॅप्चर करून यामध्ये अपलोड करायचं आहे, एक साईन अपलोड करायची आहे. यामध्ये ओपनसाठी आणि OBCच्या मेल कॅन्डिडेटसाठी 100 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. उर्वरित कॅटेगरी जसे की SC कॅटेगरी आहे, ST कॅटेगरी आहे, दिव्यांग आहे, एक सर्व्हिसमॅन आहे आणि फिमेल कॅन्डिडेट आहे, तर यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं नाही. यामध्ये ऑनलाईन फी जी आहे ही 5 जुलै 2025पर्यंत तुम्ही भरू शकता. अशा प्रकारे जे आहे यामध्ये दिलं आहे.
फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं राहिलं तर 9 ते 11 जुलै 2025पर्यंत तुम्ही यामध्ये करेक्शन करू शकता. त्यासाठी करेक्शनचे चार्जेस आहे हे सर्व कॅटेगरीसाठी 200 रुपये राहील. आणि जर समजा पहिल्या करेक्शनमध्ये तुमचं काम झालं नाही किंवा आणखी तुम्हाला काही करेक्शन करायचं वाटलं तर सेकंड टाईम करेक्शन करताना 500 रुपये चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही भरती निघालेली आहे. 14,000पेक्षा जास्त जागांसाठी ही भरती आहे. तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. टियर 1मध्ये जे आहे 100 प्रश्न विचारले जातील आणि यामध्ये 200 मार्क्ससाठी राहतील. त्यानंतर यामध्ये टियर 2ची एक्झामिनेशनसाठीचं सिलेबस दिलेलं आहे, कशा प्रकारे प्रश्न राहतील तर ते सुद्धा तुम्ही येथे चेक करू शकता. जवळपास 113 पानाची नोटिफिकेशन आहे. तर तुम्ही पदानुसार जे आहे इतर तपशील यामध्ये जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2025साठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तर नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.